नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी रामन दादाजी वाघ, गाव शिरसमणी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. नाशिक. बरं, तुमचा मोबाईल नंबर. 94 21 60 17 13. बरं, कोणत्या कंपनीचं कांदा बियाणे घेतलं आहे तुम्ही? समृद्धी. हं. 3 वर्षापासून वापरतोय मी. हो. बियाण्याची क्वालिटी खूप जोरात आहे. कृष्णा पण वापरलं, तेच कंपनीचं आहे. त्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे. त्यापेक्षा बियाणं खरं चांगलं आहे. हं. कारण गेल्या वर्षी पावसात सापडून सुद्धा दिवाळी झाल्यावर विकलं तरी चाळीत ते टिकलं कांदा. या वर्षी बी अजून तर काहीच नाही. पत्ती वगैरे कशी वाटते तुम्हाला याची? पत्ती वगैरे पण चांगली आहे आणि मार्केटात पण चांगल्याच भावाने होते. बरं, तुमचा मागचा ट्रॅक्टर काय भाव गेलेला होता? एक 3,000 रुपये गेलेला आहे, एक 2930 रुपये गेलेला आहे आणि बोल्टा 2805 रुपये गेलेला आहे. बरं, काय पावती वगैरे आहे का तुमच्याकडे त्याची? हो, पावती आहे. बरं, कलरमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? काय नाही, क्वालिटी चांगली आहे, कलर चांगला आहे. बरं. तो मग 2 वर्षापूर्वी जास्त जोरात होता, यावर्षी थोडा फरक आहे, खूप बी नाही, पण मग थोडा आहे फरक भाऊ. बरं, अजून काय सांगणार तुम्ही शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना खरोखर बियाणं खूप चांगलं आहे आणि 3.5 महिन्यामध्ये येऊनच लागतं ते. काही जर्मिनेशनचा वगैरे काय प्रॉब्लेम वगैरे काय वाटतो का तुम्हाला याचा? काही नाही, खूप कमी आहे असं काही नाही. खूप उतार पण चांगला आहे. म्हणजे किती टक्के उतार येतो तरी साधारणतः? जरी 80% तर 100 येतोच. बरं. 70 ते 80% 100% येतो. बरं, तुमचं ॲव्हरेज कसं निघालं यावर्षी एकरीच्या हिशोबाने? ॲव्हरेज 3 वर्षापासून करतोय, ते ॲव्हरेज सारखं निघतंय. ॲव्हरेज चांगलं निघतं. बरं, किती किलो बियाणं टाकलेलं होतं तुम्ही तरी साधारणतः? ते 6 किलो टाकलेलं होतं. 6 किलो. हो. बरं, आणि किती ट्रॅक्टर कांदे झाले तुम्हाला? हे जवळजवळ 12-13 ट्रॅक्टर झाले. 12-13 ट्रॅक्टर. बरं दादा, तुमचं सडल्याचं प्रमाण काय वाटतं का तुम्हाला? सडल्याचं प्रमाण काय नाही, 2 ट्रॅक्टरमध्ये फक्त हां. बघून घ्या तुम्ही. एवढंच निघलेलं आहे. एवढंच कांदा निघलेले आहे 2 ट्रॅक्टरांमध्ये. 2 हो, ट्रॅक्टरांमध्ये. 2 मध्ये एवढंच निघलेलं आहे. आणि वजन वगैरे कसं काय? वजन वगैरे शेवटपर्यंत वजन वगैरे घटत अजिबात नाही. कारण मी दिवाळी झाल्यावर बी विकले, नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत ठेवले तरी वजन अजिबात घटलं नाही. वजनाला पण चांगले आहे. म्हणजे सरासरी कांदा टिकतो तुमचा? हो, कांदा पण टिकतो आणि वजन पण शेवटपर्यंत चांगलं देतो. म्हणजे दिवाळीच्या पुढेपर्यंत कांदा हो, जातो का? हो हो. म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्हाला फार अनुभव आला 3 कांद्याच्या वर्षापासून बाबतीमध्ये. अनुभव खूप आला आपल्याला.